आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरालगत असलेल्या रांगोळी इथं मुल्लाणीवाडी परिसरात रस्त्यावर मोटरसायकल उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झाल्याची घटना रात्री 10:30च्या सुमारास घडली। यात 6 जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मोहसिन जमाल मुल्लाणी वय 37 राहणार मुल्लाणीवाडी रांगोळी यांनी फिर्याद दिली आहे। मोहसिन मुल्लाणी हे रात्रीच्या सुमाराला त्यांच्या 4 चाकी वाहनानं घरी जात होते। त्यावेळी रस्त्यात उभी असलेली मोटरसायकल बाजूला घ्यायला त्यांनी त्यांचे नातेवाईक अब्दुल गौस मुल्लाणी यांना सांगितलं। याचा राग मनात धरून त्यांनी आपले सहकारी दिलदार गौस मुल्लाणी, मोहिद्दीन उस्मान मुल्लाणी, सद्दाम इब्राहिम मुल्लाणी, यासीन सलीम मुल्लाणी आणि आफताब मोहिद्दीन मुल्लाणी सर्व राहणार मुल्लाणीवाडी रांगोळी यांना बोलवून घेत फिर्यादी मोहसिन यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली। दरम्यान रस्ता आमच्या बापाचा आहे, तू गाडी का काढायला लावलीस असं म्हणत शिवीगाळ केली। त्यानंतर सर्व संशयितांनी एकत्र येत मोहसिन मुल्लाणी यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी मारहाणी दरम्यान मोहसिन यांच्या गळ्यातील सुमारे 3 तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीनं काढून घेण्यात आली। या घटनेनंतर मोहसिन मुल्लाणी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। त्यानुसार 6 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असून प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करतायत।